इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनीचा मृत्यू झाल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, तर इराणचे परराष्ट्र मंत्र्यांकडून खोमेनी जिवंत असल्याचा खुलासा. हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेता खोमेनी ठार झाल्याच्या दाव्यानंतर इराणच्या अनेक भागात जल्लोष. खोमेनींचे पुतळेही जमावानं पाडले. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराणमध्ये 220हून अधिक जणांचा मृत्यू. इराणच्या संरक्षण मंत्र्यांसह काही खेळाडूंचाही मृत्यू. इस्रायलचा इराणवर 200 लढाऊ विमानांनी हल्ला केल्याचा दावा. खोमेनींच्या आसपास 30 बॉम्ब टाकल्याचाही दावा. इराणकडून इस्रायलवर प्रतिहल्ला. सौदी अरेबिया, UAE, कुवेतसह 8 देशांवर 100हून अधिक मिसाईलने हल्ला. युद्धाचा आशियातल्या विमानसेवेला मोठा फटका. दुबई विमानतळावर अडकली PV सिंधू. अभिनेत्री सोनल चौहान. भारतीयांच्या सुखरूप सुटकेच्या प्रयत्नांना सुरुवात. अजित पवारांच्या विमान अपघाताचा DGCA कडून प्राथमिक अहवाल सादर. विमान झाडावर धडकल्यानंतर कोसळल्याची माहिती. अपघातावेळी दृश्यमानता 3000 मीटर होती. फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचा डेटा डाउनलोड. रॉ डेटाची पडताळणी सुरू. DGCAच्या अहवालात महत्त्वाची माहिती. उड्डाणाआधी पायलटनं मद्यपान केलं नव्हतं. 2 पायलटची ब्रेथ अॅनालायझर टेस्ट निगेटिव्ह. अहवालातून माहिती. भाजपच्या नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारिणीची आज पहिली बैठक. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नवनियुक्त पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद. आमदार रोहित पवार आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत करणार चर्चा. वर्ल्ड कपमधून पाकिस्तान बाहेर. श्रीलंकेची शेवटची पर्यंतची कडवी झुंज. पाकच्या पराभवामुळे न्यूझीलंडचं सेमीफायनलमध्ये स्थान पक्क. आज भारताचा सामना वेस्ट इंडिज सोबत. सेमीफायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी दोन्ही संघांसाठी करो की मरो सामना. नमस्कार, सुप्रभात. मी आरती. आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. इस्रायल आणि अमेरिकेनं केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खोमेन यांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलनं केलाय. मात्र इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी हे सर्व दावे फेटाळून लावत खोमेनी सुरक्षित असल्याचं म्हटलंय. इस्रायली सैन्यानं खोमेनी यांच्या तेहरानमधील निवासस्थानावर आणि कंपाऊंडवर सुमारे 30 पेक्षा जास्त शक्तिशाली बॉम्ब टाकले. उपग्रहाद्वारे मिळालेल्या फोटोंमध्ये हे सर्व निवासस्थान पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं दिसतंय. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सूचक विधान करत म्हटलंय की सर्व संकेत सांगत आहेत की हा हुकुमशहा आता आपल्यात नाहीये. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी मात्र हे दावे फेटाळून लावलेत. खोमेनी सुरक्षित आणि जिवंत आहेत. देशातील सर्व उच्चपदस्थ अधिकारी आपापल्या जागी असून परिस्थिती नियंत्रणात आहे. इराणच्या सरकारी टीव्हीने खोमेनी लवकरच देशाला संबोधित करतील असेही संकेत दिलेत. इराणचे संरक्षण मंत्री अमीर नाजिरजादेह आणि IRGC कमांडर मोहम्मद पाकपोर यांचा या हल्ल्यात मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे.
आता इराण आणि अमेरिकेमध्ये युद्ध सुरू आहे। युद्धामुळे इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्लाह खोमेनींचा मृत्यू झाला असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय। ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये इतिहासातील सर्वात वाईट लोकांपैकी एक असलेल्या खोमेनी यांचे निधन झाले आहे, ते आमच्या ट्रॅकिंग सिस्टम पासून वाचू शकले नाहीत। ट्रम्प यांनी खोमेनी यांच्या मृत्यूला इराणच्या लोकांसाठी न्याय म्हणून वर्णन केलंय। ट्रम्प यांनी असंही म्हटलंय की इराणी लोकांसाठी त्यांनी देश परत घेण्याची ही संधी आहे। IRGC, लष्करी आणि इतर सुरक्षा आणि पोलीस दलांना आता लढायचं नाही आणि त्यांना आमच्याकडून प्रतिकार शक्ती हवी आहे। आता मध्य आशियात युद्धाचा भडका उडालाय। अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण असं युद्ध पेटलंय, पण या युद्धाच्या झळा सौदी अरेबिया, दुबई, कतार, बहरीनसह अनेक देशांमध्ये बसू लागल्यात। गेल्या काही दिवसांपासून अण्वस्त्रांच्या मुद्द्यावरून इराण आणि अमेरिका इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे आणि तो संघर्ष आता चिघळल्याचं पाहायला मिळते। आज युद्धाची अखेर ठिणगी पडली आणि संपूर्ण मध्य आशियात याचा भडका उडालाय। सकाळी इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर 60 ते 70 हून अधिक क्षेपणास्त्र डागलेत। प्रिएम्प्टिव्ह म्हणजेच शत्रू राष्ट्र कोणत्याही क्षणी हल्ला करेल या संशयातून पहिला हल्ला केल्याचं इस्रायलचे पंतप्रधान बेन्यामिन नेतन्याहू यांनी सांगितले। सकाळी 8:15च्या सुमारास हे हल्ले झालेत। त्यानंतर इराणनेही इस्रायलवर क्षेपणास्त्र डागले। केवळ इस्रायलच नाही तर मध्य आशियात अमेरिकेनं सैन्य तळ ज्या ठिकाणी आहे तिथेही इराणनं क्षेपणास्त्र डागलेत। यात दुबई, अबुधाबी, कतार, बहरीनचा समावेश आहे। तुम्ही युद्ध सुरू केलं, आता आम्ही हे युद्ध संपवणार असा इशाराच इराणनं दिलाय। आता अमेरिकेच्या टॉम हॅक क्रूज मिसाईलनं इराणवर घातक मारा करण्यात आलाय। पाहुयात शत्रूचा कर्दनकाळ असलेल्या अमेरिकन टॉम हॅक मिसाईलची वैशिष्ट्य काय आहेत। सबसॉनिक क्षेपणास्त्र, वेग आहे ताशी 913 किलोमीटर, वजन 1300 ते 1600 किलोमीटर, मारक क्षमता आहे 2500 किलोमीटर पर्यंतची। वैशिष्ट्य आहेत अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे। वैशिष्ट्य खास आहे की 98 ते 164 फूट उंचीवर उडण्याची क्षमता आहे। जमिनीवर मारा, पाणबुडीतून मारक क्षमता आहे। युद्धनौका नष्ट करण्याचीही यामध्ये क्षमता आहे। आता इस्रायलनं हल्ला केल्यानंतर इराणकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले। आता या हल्ल्याची काही दृश्य समोर आली आहेत। तर आपण ही दृश्य पाहतोय। इस्रायलचा इराणवर हल्ला आहे आणि इराणकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले। त्यामधलीच काही ही दृश्य समोर येत आहेत। आता अमेरिकेनं तेहरानहून मिसाईल डागल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। इराणनं बहरीनमधल्या अमेरिकन लष्कर तळावर जोरदार हल्ला चढवलाय। या हल्ल्यानंतर स्फोटाचा जोरदार आवाज आल्याचंही पाहायला मिळालं। इस्रायलनं केलेल्या या हल्ल्यात इराणचं मोठं नुकसान झालंय। हल्ला इतका भयानक होता की सर्वत्र धुराचे लोट पाहायला मिळाले। आता इस्रायलनं केलेल्या या हल्ल्यात मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। इराणमधील अनेक इमारती जमीनदोस्त झाल्यात, तर अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यताही वर्तवली जाते। इराणची राजधानी तेहरानमध्ये जोरदार हल्ला करण्यात आलाय। इस्रायलच्या हल्ल्यानंतर इमारतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। इस्रायलनं तेहरानमध्ये केलेल्या या हल्ल्यानंतर सर्वत्र धावपळ पाहायला मिळाली होती। लोक सैरावैरा धावत होते,
तर हवेत मोठ्या प्रमाणात धुळीचे लोटही पाहायला मिळाले. बहरीनमध्ये करण्यात आलेल्या हल्ल्याचा नवा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये हल्ल्याची दाहकता पाहायला मिळते. कतारची राजधानी दोहामध्ये अनेक मोठे स्फोट झाल्याचेही पाहायला मिळालं. अबुधाबीच्या विमानतळावरही हल्ला करण्यात आलाय. Oh my God! इस्रायल इराण हल्ल्याचे पडसाद दुबईतही पाहायला मिळालेत. दुबईमध्ये मिसाईल हवेत डागल्याचंही पाहायला मिळालं. इराक सीमेजवळील कुर्दिस्तान प्रांतातील कोहवेर इथं असलेल्या इस्लामिक रिव्होल्यूशन गार्ड क्रॉप्सच्या तळावर क्षेपणास्त्रानं हल्ला झालाय. अमेरिकेनं इराणचे लष्करी तळावर देखील हल्ले केलेत.